नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जर विसरला असेल तर तो कसा काढायचा, त्यासोबतच पावती काढण्यासाठी ₹1 पेमेंट कशी करायची आणि पावती कशी डाउनलोड करायची हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे। या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। मी दोन्ही टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी प्रोफाइल ओपन झालेली आहे। जर तुमचं नवीन लेबर कार्ड असेल तर ह्या ठिकाणी तुमचं काहीही शो होणार नाही। या ठिकाणी रजिस्ट्रेशन डेट शो होणार नाही, रजिस्ट्रेशन नंबर शो होणार नाही, रिन्युअल डेट शो होणार नाही। फक्त ह्या ठिकाणी नाव शो होईल, मोबाईल नंबर शो होईल, डेट ऑफ बर्थ शो होईल आणि ज्यांचं रिन्युअल असेल किंवा ज्यांचं लेबर कार्ड बनलेलं असेल त्यांचीच ही माहिती शो होईल, रजिस्ट्रेशन नंबर वगैरे। तर ह्या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंट केल्यानंतरच नवीनची प्रोसेस आणि रिन्युअलची प्रोसेस सेमच आहे। तर ह्या ठिकाणी मी पेमेंट करून घेतो। माझं कार्ड रिन्यूला आलं होतं, त्यासाठी मी ह्या ठिकाणी इनॲक्टिव्ह दाखवत आहे स्टेटस। तर हे ॲक्टिव्ह करण्यासाठी मला पेमेंट करणं आवश्यक आहे। तर ₹1 पेमेंट ह्या ठिकाणी मी करणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इनॲक्टिव्ह रजिस्ट्रेशन स्टेटस। तर ह्या ठिकाणी माझी रजिस्ट्रेशन डेट आणि रिन्युअल डेट तुम्ही पाहू शकता की 2023मध्ये चालतं रिन्युअल। तर ह्या ठिकाणी 2024 चालू आहे सध्या। तर मी रिन्यू करून घेतलेला आहे। तर ह्या ठिकाणी दोन्ही प्रोसेस सेम आहेत, नवीनची बी पेमेंट करण्याची आणि रिन्यूची बी पेमेंट करण्याची प्रोसेस सेम आहे। या ठिकाणी स्क्रोल केल्यानंतर पेमेंट डिटेल या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी पेमेंट लिंक या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला परत मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सेंड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तर OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी पेमेंट डिटेल, या ठिकाणी आपल्याला ₹1 पेमेंट करायची आहे। नवीनलाही ₹1 आहे आणि रिन्युअलला सुद्धा ₹1 आहे। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेक रिन्युअल पेमेंट। ह्या ठिकाणी मी रिन्यूची पेमेंट करत आहे म्हणून ₹1 येत आहे। जर नवीनची बी पेमेंट करायचं असेल तर तुम्हाला ₹1 येणार आहे। तर ह्या ठिकाणी मी पेमेंट करून घेतो। त्यानंतर पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 5 ऑप्शन ओपन झालेले आहेत, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, वॉलेट्स आणि QR। मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करून घेतो। त्याच्यानंतर भीम UPI, त्याच्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। ह्या ठिकाणी आपलं स्कॅनर ओपन झालेलं आहे। ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही स्कॅनरनं स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता। तर ह्या ठिकाणी ₹1ची आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे। पेमेंट झाल्यानंतर थोडा या ठिकाणी वेट करायचा आहे, रिफ्रेश वगैरे बॅक करू नका। तर ह्या ठिकाणी थोडा लोड घेईल। तर ह्या ठिकाणी लोड घेतल्यानंतर ह्या ठिकाणी पेमेंट आपली सक्सेसफुली दाखवणार आहे। या ठिकाणी थोडा वेट करू। ह्या ठिकाणी ॲटोमॅटिकली रिफ्रेश होत आहे। ह्या ठिकाणी काही करण्याची आवश्यकता नाही। ह्या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुली आलेलं आहे। ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे। त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं कार्ड ॲक्टिव्ह झालेलं आहे। त्यानंतर परत आपल्याला होम पेजवर यायचं आहे। त्यानंतर परत आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ह्या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तो OTP ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं रजिस्ट्रेशन स्टेटस हे ॲक्टिव्ह झालेलं आहे। रिन्युअल डेट ही आलेली आहे 2024ची। तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता संपूर्ण माहिती। तर त्या ठिकाणी आपल्याला स्क्रोल करायचं आहे पावती डाउनलोड करण्यासाठी।
स्क्रोल केल्यानंतर पेमेंट डिटेल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्या ठिकाणी आपली लिंक होती त्या ठिकाणी 2 ऑप्शन आलेत, प्रिंट कॅश रिसिप्ट आणि प्रिंट रिन्युअल रिसिप्ट. तर या ठिकाणी माझं रिन्युअल होतं म्हणून मी प्रिंट रिन्युअल रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करतो. जर तुमचं नवीन असेल तर ह्या ठिकाणी एकच ऑप्शन दिसेल. माझं रिन्युअल आहे म्हणून प्रिंट रिन्युअल रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी माझी पावती आलेली आहे. ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून पावतीची प्रिंट काढून घेतो. ह्या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट या ऑप्शनवर क्लिक करून आपली पावती डाउनलोड करून घ्यायची आहे, प्रिंट करून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.